नमस्कार, माझं नाव निलिमा. तुमचं माझ्या सुख कळते मलाच्या चॅनलवर स्वागत असो. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आता आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती उभी राहते आणि त्याच विठ्ठलाचं मी आज बँगलोरमध्ये दर्शन घडवून आणणार आहे. तर चला माझ्याबरोबर. हे हे त्या देवळाच्याच बाजूला जाताना आत शिरताना अशी छोटी देवळं आहेत. हे गणपतीचं आहे. हे राम सीता लक्ष्मणाचं आहे. हनुमान. हे विठ्ठल रखुमाईचं आहे. राधा कृष्ण. नवग्रह. दत्तगुरु. अशी छान छोटी छोटी देवळं आहेत. खूपच छान आहे. हे हनुमानाचं आहे. तर हे बँगलोरमधलं विश्वरूपा विजय विठ्ठल देवस्थान. हे बँगलोरपासून 25 किलोमीटर अंतरावर व बँगलोर पुणे हायवेवर आहे. श्री सद्गुरू संत केशवदास हे या देवळाचे संस्थापक आणि मोठे विठ्ठल भक्त सुद्धा होते. हे देऊळ आणि आजूबाजूचा परिसर 20 एकर जमिनीवर बांधला गेला आहे. इथे शाळेच्या सहली येतात. लोक सगळे पिकनिक म्हणून जेवण घेऊन सकाळी येतात आणि आरामात संध्याकाळी जातात. ही भव्य मूर्ती खूप सुंदर आणि खूप छान आहे. आता इथे गर्दी कमी आहे, पण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला खूप गर्दी असते. ही विठ्ठलाची मूर्ती 36 फूट उंच आहे आणि त्या मूर्तीखाली छोटीशी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणारी मूर्ती आहे. खूप छान आणि प्रभावी अशी काळ्या दगडाची मूर्ती आहे. आता ते आपली पूजा करतील. सगळा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम हरे नमः. ओम कृष्णाय नमः. ओम छान देऊळ आहे. तर आता मला विठ्ठलाची आषाढी एकादशी आली. मला नक्की छोटंसं गाणं गायचं वाटतं. माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. हे इथून मागून असं वरती जायला रस्ता आहे. तिथे तुम्हाला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला मिळतं. तर मी इथे वरती येऊन विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं. आणि विठ्ठला सगळ्यांना चांगलं आरोग्य दे. खूप छान मूर्ती. हे तिथेच बाजूला एक दुर्गा मातेचे टेम्पल आहे.
त्याच्या पुढे एक पार्क आहे, तिथे जायला 20 रुपयाचं तिकीट आहे. इथे सुरुवातीलाच भारताच्या प्रमुख 7 नद्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या 7 मूर्त्या आहेत. ह्या 7 नद्या म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू आणि कावेरी. खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. खूप शांत परिसर, हवेशीर. ह्याच्या पुढे महाभारतामधला रथ दिसतो, जो रथ ज्या रथावर कृष्ण सारथी झालाय आणि अर्जुन मागे बसलाय. कृष्ण गीता उपदेश करत असताना दाखवला आहे व या रथाच्या मागे श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप दाखवलंय आणि खूप छान दाखवलंय त्यांनी. हा रथ आणि त्या रथावर श्रीकृष्ण बसलेले आहेत. कृष्ण सारथी झालाय आणि कृष्ण गीता उपदेश करत असताना दाखवलंय. या रथाच्या मागूनच वरती जायला पायऱ्या आहेत. वरती जायला पायऱ्या आहेत आणि हा पायऱ्या चढून वर गेलं की तिथे श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप दाखवलंय. ही मूर्ती भव्य दिव्य अशी 108 फूट उंच आहे आणि ह्या मूर्तीच्या बाजूला काळ्या ग्रेनाइटच्या दगडावर भगवद्गीतामधील 700 श्लोक कोरलेले आहेत. प्रत्येक एका ग्रेनाइटच्या दगडावर असे एक श्लोक, असे 700 ग्रेनाइट बसवलेले आहेत. भगवद्गीतामध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, ते इथे दाखवले गेले आहेत. मी त्याचे पण फोटो काढले होते, पण ते डिलीट झाले. कधीतरी पुन्हा दाखवेन. असं हे सुंदर परिसर, शांत आणि स्वच्छ, खूपच छान. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, पुन्हा भेटूया.